नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकार वर्षाला 3,000 रुपये देणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आणि या योजनेअंतर्गत कोणकोणते नागरिक पात्र आहेत याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. जर तुमचं वय या योजनेसाठी बसत असेल तर तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा, तुमचं वय हे कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे, म्हणजेच किती लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे आपल्याला समजेल. चला तर मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात. तर इथे बघू शकता तुम्ही योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना. सदर योजनेचे उद्दिष्ट म्हणजे आता या योजनेचे उद्दिष्ट काय आहे हे पाहूयात. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना वयोमान परत्व येणारे अपंगत्व, अशक्तपणा म्हणजेच जे ज्येष्ठ नागरिकांना अपंगत्व येतं, अशक्तपणा येतो त्यासाठी उपचार करण्यासाठी सरकार एक रकमी एक वेळी 3,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक बचत खात्यात म्हणजेच हे पैसे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये DBT मार्फत प्रदान केले जाणार आहेत. त्याच्यानंतर योजनेचे स्वरूप काय आहे हे बघा. सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता प्लस दुर्लभतेनुसार सहाय्य साधने उपकरणे करिता खरेदी करता येतील. म्हणजे जर तुम्हाला या पैशातून चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट यांपैकी जर कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर तुम्हाला त्या पैशातून घेता येणार आहे. तसेच खाली आल्यावर तुम्ही इथे बघू शकता निधी वितरण अर्थसहाय्य म्हणजेच राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. आणि 2 नंबरला थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे 3,000 रुपयाच्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येईल. म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि तिसरं म्हणजे शिबिराचे आयोजन करणे. आता हे शिबिराचे आयोजन कोण करणार आहे हे तुम्ही इथे बघू शकता. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय म्हणजे जे सरकारी दवाखाना असतो किंवा उपकेंद्र किंवा जिल्हा रुग्णालय याच्यामध्ये तुम्हाला या शिबिराचं आयोजन करणार आहे, तिथे तुम्हाला जावं लागणार आहे. आता या योजनेची पात्रता काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर इथे लिहिलेलं आहे की 31/12/2000 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत. म्हणजे 31/12/2023 पर्यंत तुमचं वय हे 65 वर्षापेक्षा जास्त असायला हवे. 2 नंबरला असं आहे की तुमच्याकडे रेशन कार्ड जे आहे ते पिवळं रेशन कार्ड असायला हवं. 3 नंबरला आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखाच्या आत असावे. त्याच्यानंतर तिसरं आहे की सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. म्हणजेच याच्या अगोदर 3 वर्षामध्ये तुम्ही सरकारकडून या योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा कोणतीही वस्तू फ्रीमध्ये घेतलेली नसावी. 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत त्याच्यानंतर जी काही वस्तू खरेदी करणार आहे त्याचं बिल जे आहे ते 30 दिवसांमध्ये संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे तुम्हाला जमा करायचं आहे. हे तुम्हाला 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा या लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल, म्हणजे तुमच्याकडून ते पैसे घेतले जातील. आणि लास्टला आहे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील. म्हणजे जी काही जेवढे लोकांना सिलेक्ट केलं जाईल या योजनेसाठी त्यातल्या 30% या महिलांसाठी असेल. तसेच आता खाली पाहूयात की या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे. तर पहिलं आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड. तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बँकेची पासबुक झेरॉक्स म्हणजे तुम्हाला बँकेचे तुमच्या झेरॉक्स लागणार आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो आणि 2 स्वयं घोषणापत्र. 5 नंबर शासनाने ओळखपत्र पाठवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. आता तुम्ही इथे बघू शकता हा या योजनेचा फॉर्म आहे. तर इथे फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला पासपोर्ट फोटो इथे एक लावायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुम्हाला इथे तुमचं नाव लिहायचं आहे, त्याच्या खाली पत्ता लिहायचा आहे. त्याच्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे, तुमचे जन्मदिनांक. त्याच्यानंतर खाली 5 नंबरला तुमचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. तुम्ही स्त्री आहात की पुरुष, कोणत्यासाठी फायदा घेत आहात हे लिहायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमची जात, पोटजात, त्याच्यानंतर तुमचं कौटुंबिक उत्पन्न किती आहे ते लिहायचं. हे तुमचं 2 लाखांपेक्षा कमी असायला हवं तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे. त्याच्यानंतर शिधापत्रिका क्रमांक किंवा BPL म्हणजे तुमचं रेशन कार्ड क्रमांक हा लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या बँकेचं नाव, बँकेचा संपूर्ण पत्ता, खाते क्रमांक,
बँकेचा IFSC कोड हा तुम्हाला लिहावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत. तुम्हाला सर्वात पहिलं म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जोडायचं आहे आणि जे कोणतं जोडलेलं आहे किंवा नाही, त्याच्यापुढे जोडलेलं आहे किंवा नाही हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचे पासबुक झेरॉक्स, खाली आल्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्न दाखला म्हणजे तुमचं स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे ते तुम्हाला की तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे. त्याच्यानंतर खाली या योजनेचा 3 वर्षात पाठीमागे लाभ घेतला नसेल त्याचे स्वयं घोषणापत्र लिहायचं आहे. त्याच्यानंतर शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड असेल त्याचा झेरॉक्स द्यायची आहे. त्याच्यानंतर अधिकारी प्रमाणपत्र, वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र ही सगळी जी काही तुम्हाला कागदपत्र लागणार आहे ती सगळी पूर्ण तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर तुमची सही करायची आणि अर्जदाराचे नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर हे खाली एक स्वयं घोषणापत्र हे सुद्धा तुम्हाला भरून जमा करावं लागणार आहे आणि हे दुसरं स्वयं घोषणापत्र, ही 2 स्वयं घोषणापत्र तुम्हाला भरून जमा करावी लागणार आहेत. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.